तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झिरपे. जावा लँग्वेज मराठीमधून या सिरीजचा हा चौथा पार्ट आहे. या पार्टमध्ये आपण बघणार आहे की ऑपरेटर्स म्हणजे काय. जावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर्स जसे की बिटवाईज, असाइन, परत मग अरिथमॅटिक, युनरी, हे असे भरपूर सारे प्रकार आहेत. तर तेच प्रकार आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तर तुम्हाला जे पुढे दिसतंय तर हे सगळे प्रकार आहेत त्याचे ऑपरेटर्समध्ये जावाचे: अरिथमॅटिक, लॉजिकल, युनरी, रिलेशनल, असाइनमेंट आणि बिटवाईज. जेणेकरून आपला थोडासा टाईम वाचेल. मी आता हे सगळं लिहित बसणार होतो, पण नंतर बोललो अरे पटकन काम होऊन जाईल, तुम्हाला पण जास्त वेळ लागणार नाही. तर सगळ्यात पहिले अरिथमॅटिक. अरिथमॅटिक म्हणजे काय असतं? प्लस, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि हा जो शेवटला असतो हा रिमाइंडर. हे पण सांगू दे, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन सगळं सांगणार आहे. लॉजिकल, युनरी, रिलेशनल, असाइनमेंट, शॉर्ट हँड ऑपरेटर. आसनमध्ये अजून एक प्रकार निघतो शॉर्ट हँड ऑपरेटर, आणि हे बिटवाईज. तर चला आपण कोडला चालू करूयात. तर हा आपला पार्ट 4मध्ये आपला असणार प्रोग्राम 1.java, बरोबर. तर हा आहे आपला प्रोग्राम 1. तर तीच आपली नॉर्मल लाईन: पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग ॲरे args. ह्याच्यात पण आपल्याला एखादी गोष्ट प्रिंट करायची असेल तर मग काय करतो? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln, आणि इथं आपण देतो आपली जी आहे ती लाईन. तर हा ब्रॅकेट कंप्लीट करतो. तर ही अख्खी लाईन तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळी एक्सप्लेन करणार की ह्या लाईनचा अर्थ काय, आपण एवढं सगळं का लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पहिल्या ऑपरेटरला चालू करूया, जे की सगळ्यात पहिले अरिथमॅटिकल ऑपरेटर. ह्याच्यामध्ये काय येतं तर आपलं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डिवायडेशन, आणि नंतर हा रिमाइंडर असतो. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन तर तुम्हाला माहितीच असेल, तरी पण मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. इंट x = 10. आणि आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, हे मी काय करतोय, एक व्हेरिएबल बनवतोय. ठीक आहे. आता ह्याचे सगळे आउटपुट मी इथं देतो. आता हे काढतो. सगळ्यात पहिले आपलं ॲडिशनला काय देतो आपण? x + y. हीच लाईन मी कॉपी करतो आणि हे इथं टाकतो. इथं आहे सबस्ट्रॅक्शन. काय सबस्ट्रॅक्शन? इथं आहे आपलं मल्टिप्लिकेशन. इथं आहे आपलं डिवायडेशन. आता ह्याची सगळ्यांची उत्तर तुम्हाला आता माहितीच आहे. आता आपल्याला कन्सोलमध्ये दिसणार. आता जरा आपण एक हे लावू. आता ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला आपण म्हणतो कमेंट. आपण जेव्हा डबल डॅश देतो, आपण असं डबल स्लॅश देतो, तेव्हा ही लाईन कमेंट होते. कमेंट म्हणजे काय तर ह्याच्या नंतरची जे काय आपण लिहितो त्या लाईनमध्ये, तर हे सगळं एक्झिक्यूट होत नाही. कोडमध्ये दिसतं आपल्याला, पण ते एक्झिक्यूट होत नाही, बरोबर. तर ह्याचा आन्सर काय येणार? तर ह्याचा आन्सर येणार आपलं 21. त्याच्यानंतर याचं काय येणार? -1 येणार. त्याच्यानंतर याचं काय येणार तर 22. आणि याचं
तर याचा आन्सर काय आहे आपलं, याचा आन्सर येणार आपलं 110. त्याच्यानंतर याचं काय येणार 0 येणार आणि ह्याच्यानंतर रिमाइंडर डॉट आउट डॉट प्रिंट एलन, तर ह्याचा येणार आपलं RIM रिमाइंडर x mod y. आता हे रन करून बघूयात. तर हे 10 कसे आले हे तुम्हाला सांगतो, तर रन करून दाखवतो. हे बघा इथं स्पेस नाही आहे, हा आला 10. तर आता बघा हे SOPच्या लाईनमध्ये काय लिहिलं आहे, आपल्या SOPच्या लाईनमध्ये SOP म्हणजे काय तर सिस्टम डॉट आउट प्रिंट एलन बरोबर. आणि ह्याच्या आतमध्ये काय दिलं आपण, आता समजा एकदम छोटं एक्झाम्पल घेऊ, 9 mod 2 बरोबर. जसं की आता इथं आपण काय देऊ 9 mod 2 हा x काढू. ठीक आहे, आता ह्याचं उत्तर काय आहे तुम्ही बघा. पहिले इथेच दाखवतो तुम्हाला विश्वास नाही बसणार. इथे येणार आपला 2, इथे येणार आपला 9, इथे येणार 9. आता 9 चोक 8, हा राहिला काय, राहिला किती राहिला 1. तर हा असतो आपला रिमाइंडर, हा असतो आपला व्हॅल्यू, ही असते व्हॅल्यू. याने कशी येते, ह्या डिवाइडने येते आणि ही येते आपल्या मॉड्युलसने पर्सेंटेजच्या साईडने. आता आन्सर बघा काय येणार आलं 1, त्याला म्हणतात रिमाइंडर. ही वाली व्हॅल्यू आधीकडे जाते आणि ही वाली आतमध्ये जाते बरोबर. ते झालं आपलं अरिथमॅटिकल ऑपरेटर. आता येऊ आपण युनरी ऑपरेटर. तर युनरी ऑपरेटरमध्ये काय येतं, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. युनरी म्हणजे काय, एक सिंगल आपल्याला ऑपरेटर पाहिजे असतो, ऑपरंट्स पाहिजे असतात. सिंगल ऑपरंट्सवर पण काम चालतं. आता ऑपरंट्स आणि ऑपरेटर्समधला फरक सांगतो. आता हे जे असतं ना, हे चिन्ह आता तुम्हाला सांगतो, तिथं लिहून दाखवतो वाटलंच तर. आपण काय करतो, हा प्लस आणि इथे एक व्हॅल्यू असते आणि इथे एक व्हॅल्यू असते. आता समजा इथे 2 आहे आणि हा 2 आहे, ह्याला म्हणतो आपण ऑपरेटर आणि ह्याला काय म्हणतो आपण या दोन गोष्टींना, तर ऑपरंट्स. ठीक आहे, हा ऑपरेटर हा ऑपरंट्स बरोबर. तर ह्याला युनरीला फक्त एक सिंगल ऑपरंट्स असला तरी चालतो बरोबर. तर ते कसं सिस्टम, आता तुम्हाला दाखवतो मी, सिस्टम आउट बरोबर. आता मी काय करणार x. आता हा कुठे लागतो, एक तर पुढे लागतो सेम. आता युनरीमध्ये काय सिस्टम आहे की एक तर हा पुढे लागतो, इथं असतो आपला ऑपरंट्स, किंवा एक तर मागे लागतो. आता ह्या दोघांचं फायदा सांगतो. आता इथे काय होतं, इथे इमिडिएट व्हॅल्यू अपडेट होते, इमिडिएट व्हॅल्यू अपडेट होऊन जाते. पण इथे काय होतं, इथे एक टेम्पररी डाटा पाठवतो, टेम्पररी व्हेरिएबल पाठवतो, आणि जेव्हा आपण सेकंड टाइम वापरतो तेव्हा तो अपडेटेड व्हॅल्यू देतो. आता तुम्हाला दाखवतो मी पूर्ण एक्झाम्पल. आता समजा इथे 2 आहे. आता ह्या 2 प्लस होऊन काय होणार, आता एक काम करू, हा 2 या बॉक्समध्ये देऊ, कारण की ह्याला कळत नाही नेमकं विषय काय होतोय. किंवा डायरेक्ट इथे एक, ठीक आहे, वरचाच इंटिजर घेऊ आपण, वरचाच x घेऊ, x आहे बरं. आता x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू 10. आता इथं आउटपुटमध्ये काय येणार, आता मी काय करतो, हे वरचं जे आपलं अरिथमॅटिकल ऑपरेटर ह्याला कमेंट करतो, कमेंटला आपलं कंट्रोल आणि स्लॅश बरोबर. आता चालू केलं आपण युनरीमध्ये काय, आता x ची व्हॅल्यू काय आहे 10, तर ती होणार किती 11, लगेच इमिडिएट होऊन जाणार बरोबर. जसं की आपण इथं बघितलं होतं, लगेच अपडेट होऊन जाते. त्याला रन करू 11. पण इथे एक ट्विस्ट आहे. आता मी काय करतो, आता हेच कॉपी करतो, आता हे बॅकला देतो, बॅक साईडला देतो, म्हणजे मागच्या साईडने प्लस. ओके, आता ह्याला कमेंट करतो बरोबर, आणि याला रन करतो 10. ठीक आहे, ह्याला परत प्रिंट करतो. पण आता प्रिंट करताना मी हे असं नाही करणार, आता हे नॉर्मल सेकंड टाइम प्रिंट करणार. इथे किती येणार 11, 10 आणि 11. आता ह्याच्या मागचं तुम्हाला सांगतोय की नेमकं कसं होतं, युनरी ऑपरेटर कसं चालतो इंटरनल. तर असं समजा इथे माझा एक इंट x आहे. आता हाच कोड इथं घेतो मी,
तर एक काम करतो, हाच एक कोड इथे घेतो आणि इथे टाकून देतो. ठीक आहे. आणि इथे आपल्या इंट एक्सची व्हॅल्यू आहे 10. बरोबर. आता हा युनरी काय करतो, हा इंटरनल कसं जातो माहिती आहे का, काय करतो, हा आपला जो एक्स आहे, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1, हा असा आहे एक्स प्लस 1. जेव्हा आपण स्टार्टिंगला देतो तेव्हा हा जो आहे ना, हा स्टार्टिंगला देतो तेव्हा असा चालतो, स्टार्टिंगला देतो असं चालतो. म्हणजे एक्समध्ये व्हॅल्यू असाइन झाली, एक्सची व्हॅल्यू किती 10 होती, इथे झाला 1, हा झाली 11. एक्सची व्हॅल्यू 11 मध्ये गेली आणि इथे 11 लगेच प्रिंट पण होणार, 11 लगेच प्रिंट पण होणार बरं का. पण आता ह्याची सिस्टम काय, आता हे सेम घेतो आणि हे इथे ठेवतो सेम बरं का. आता इथं मी काय करणार, इथं मी एंडला देणार, एंडला. आता इथं गोची काय होणार, म्हणजे प्रॉब्लेम काय होणार, सॉरी इथे प्रॉब्लेम काय होणार, तर इथे एका फंक्शनला कॉल जातो, फंक्शनला काय करतो, तर इथे आता फंक्शन तुम्हाला पुढे कळून जाईल की फंक्शन नेमकं काय असतं, कसं काय असतं वगैरे. तर ठीक आहे. आता ह्याने जेव्हा व्हॅल्यूला कॉल करतो, असं समजा की इंटरनल असं आहे, तर एक नवीन टेम्प व्हेरिएबल बनवतो, टेम्परेचर टेम्प नावाने, आणि हा एक्स त्याला पास करून देतो. आणि तो काय करतो, या एक्सला असं समजा एक्सला प्लस करतो, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. एक्सची व्हॅल्यू वाढली, पण तो रिटर्न करताना काय करतो, तर तो टेम्प देतो. पण टेम्प तर मी वाढवलंच नाही, बरोबर, टेम्प तर मी वाढवलंच नाही, त्यामुळे हा ॲज इट इज 10च राहतो. आणि जेव्हा आपण सेकंड टाइम प्रिंट करतो तेव्हा तो 11 होतो. असं आहे ह्याच्या मागचं गणित. म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडला, हे स्टार्टिंगचं आहे, हे स्टार्टिंगचं आहे आणि हे एंडचं आहे. हे बघ, हे एंडला, हे स्टार्टिंगला. सेम सबस्ट्रॅक्शनला पण तसंच होतं. आता हे बघा, सबस्ट्रॅक्शनचं दाखवतो तुम्हाला, स्टार्टिंगला सबस्ट्रॅक्ट करून दाखवतो. आता बघा, आता मग तुम्ही मला एक सांगा, 10 - 1 9 होणार, बरोबर, इथं प्रिंट पण होऊन जाणार 9 आलं. पण जेव्हा मी हा एक्स लास्टला देतो तेव्हा हा 10च दिसणार तुम्हाला. तर असं का, सेम फंक्शन जसं 10चं आहे म्हणजे प्लस 10चं आहे, म्हणजे जेव्हा मायनस इथं प्लसचं आहे, तसं सेम टू सेम मायनसचं पण सेम होतं. आता पण जेव्हा आपण ह्याला सेकंड टाइम प्रिंट करू, सॉरी हे काय प्रिंट झालं, जेव्हा आपण ह्याला सेकंड टाइम प्रिंट करू एक्सला, तर तो असणार आपला 9, 8 आणि 9 आणि 10 आणि 9, बरोबर. तर असं चालतं आपलं युनरी, सेम ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनला दोन्ही पण सेम. त्याच्यानंतर आपलं तिसरं डेटा टाईप आहे आपलं असाइनमेंट. तर असाइनमेंटमध्ये काय, तर इक्वल टू, बरोबर, व्हॅल्यू असाइन करतोय. तर ह्याच्यामध्ये अजून एक फाटा पडतो, शॉर्ट हँड ऑपरेटर. आता ह्याच्यामध्ये काय येतं, तर प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, त्यानंतर मल्टिप्लाय इक्वल टू आणि डिवाइड इक्वल टू आणि सेम मॉड्युलस इक्वल टू. तर हे सगळं येतं. ठीक आहे. तर हे एक सांगितलं ना मी तुम्हाला, हे बाकीचे सगळे समजून जाते. आता हे याला तर तुम्ही बघितलं इक्वलला, जेव्हा आपण व्हेरिएबल बनवतो, पार्ट नंबर 3 आठवते तुम्हाला, पार्ट नंबर 3 मध्ये आपण जेव्हा व्हेरिएबल बनवला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याला एक असाइन म्हणतो आपण, याला एक ऑपरेटरचा टाईप आहे, तर तो इथे, बरोबर. तुम्ही जेव्हा स्टार्टिंगपासून लेक्चर बघत राहाल तर तुम्हाला पुढचे लेक्चर कळणार, बरोबर. आता मी काय करणार, एक हा इक्वल टू, तर वरती तर तुम्ही बघितलं, तर ठीक आहे, परत एकदा करून दाखवतो, झेड इज इक्वल टू 10. तर हा एक ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर, बरोबर. आता ह्यातलं तुम्हाला एक समजून सांगतो. आता मी काय करणार, आता एक झेड आहे, हा झेड प्लस एक्स इक्वल, इथे राहणार इक्वल, आणि मग आपल्या या झेडला प्रिंट करणार. आता एक तुम्ही एक अंदाज लावा की ह्याची एक व्हॅल्यू काय असू शकते, एक अंदाज लावा. ठीक आहे, तुम्ही कसा अंदाज लावणार मी तुम्हाला सांगतो. हे पहिले एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर तुम्हाला आउटपुट कळून जाईल. आता झेडची व्हॅल्यू काय होती, झेड इज इक्वल टू, हे बघा झेडची व्हॅल्यू आहे 10. इंट झेड इज इक्वल टू 10.
बरोबर. आणि आपल्या एक्सची व्हॅल्यू काय होती, एक्सची व्हॅल्यू पण 10 आहे, 10 आहे, बरोबर. आता झेड प्लस इक्वल टू एक्स हा इंटरनल कसा चालतो, हा इंटरनल कसा चालतो ते तुम्हाला सांगतो मी. आता काय करायचं, हा जो झेड आहे आणि हा एक्स आहे, हा ॲज इट इज लिहायचा, झेड आणि एक्स. आता हा जो ऑपरेटर आहे तो मध्ये येणार, बरोबर, आणि हा इक्वल टू हा इथे येणार, आणि जो आपल्या लेफ्ट साईडला आहे तो आपल्या लेफ्ट साईडला येणार. हा इंटरनल असा चालतो. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, झेड काय करतो, आता झेडची व्हॅल्यू काय 10, ह्याची व्हॅल्यू आहे 10, 10 + 10 झाले 20, 20 कोणाकडे जाऊन बसणार, झेडकडे. असाइन झाला. झेडची व्हॅल्यू काय 20, 20. सोपं आहे. सेम मायनससाठी पण, तर मायनस दिला मी, मायनससाठी 0. आता तुम्हाला एक ट्रिकी पॅट दाखवतो. आता एक काम करतो मी, काय करतो, आता तुम्ही युनरी पण बघितलाय, मी काय करतो एक्स प्लस प्लस, आता एक्स, ठीक आहे. आता सांगा काय, आता सांगा. आता मी एक्सप्लेन करतो. आता 10चा काय होता, इथे 10चा किती होणार, 11. पण वन टाइम वापरलाय मी, तर इथे काय होणार, 10च राहणार. पण जेव्हा मी इथे वापरणार तेव्हा हा 11 होणार. 11 + 10, 11 + 10 21, आणि 21 किती होणार, प्रिंट होणार बघा. सॉरी, हां इथं प्लस आहे, सॉरी मी बोललो अरे आउटपुट कसं काय चुकलं. इथं काय येणार 21, समजलं. तर हे आहे आपला असाइनमेंट ऑपरेटर. सेम हे सगळ्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. आता हे ॲडिशन सबट्रॅक्शन झालं. आता मल्टिप्लिकेशन काय दाखवायचं, मल्टिप्लिकेशनमध्ये आता तुम्हाला एक एक ऑपरेटर चेंज करायचं आहे बघा. 1 1 0, सेम डिवाइडला पण, डिवाइड पण सेमच चालतो 0, आणि सेम मॉड्युलस पण मगाशी मॉड्युलस सांगितलं तसाच सेम. आता मी काय करतो, ह्याला कमेंट करतो आणि पुढचा ऑपरेटर घेतो. आता किती झाले आपले, असाइनमेंट झाला, युनरी झाला, त्याच्यानंतर आपला अरिथमॅटिक झाला. आता त्याच्यानंतर आपला येतो, त्याच्यानंतर कोणता येतो बघा, कोणते कोणते झाले आपले, आपला झाला असाइनमेंट, सॉरी अरिथमॅटिक, असाइनमेंट, त्याच्यानंतर युनरी. आता आपण घेऊ लॉजिकल, बरोबर. आता लॉजिकलसाठी थोडीशी तुम्हाला थेअरी पाहिजे, माहीत पाहिजे, बरोबर. अँड म्हणजे काय असतो, अँड अँड, ऑर ऑर, आणि हा आपला एक्सक्लामेटरी, हा एक्सक्लामेटरी, बरोबर. आता तुम्हाला थोडंसं एक टेबल सांगतो की टेबल नेमकं कसं आहे. आता अँडमध्ये काय होतं, सॉरी हे जरा खराबच दिसतंय, अरे 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 हे खराब दिसतंय, मी काढतो रेक्टँगल. एवढं हाय तर वापरायचं आपण, काय जातंय, ठीक आहे. हा इथून एक लाईन, आणि इथून एक, इथून एक. जसे तुम्हाला एक थोडीशी कन्सेप्ट सांगायची आहे याच्यातली. आता हे ENTच्या लोकांना, परत मग IT च्या लोकांना माहीत पाहिजे. हे ऑरसाठी, हे याच्यासाठी, अँड हे ऑर, आणि हे, ठीक आहे. आता मग सांगतो 0 0 1 1, 0 1 0 1. इथं पण सेम काढायचं, 0 1 1 0 1 0 1. आता इथे तर ठीक आहे, सांगतो तुम्हाला. आता अँडमध्ये काय असतो, जेव्हा दोन्ही ट्रू असतात. आता 1 म्हणजे काय, ट्रू. आता इथे सांगतो 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे फॉल्स, किंवा बीट बंद आहे, बंद आहे, बीट बंद आहे. इथं बीट चालू आहे, इथं बीट चालू आहे. इथं बीट काय आहे, इथं ऑन आहे, आणि इथं काय आहे, इथे ऑफ आहे, सॉरी ऑफ झालं, ऑफ, बरोबर. आता जेव्हा दोन्ही पण बीट चालू असतात तेव्हा इथे तिसरा जो बीट असतो तो चालू असतो, म्हणजे ॲन्सर जे असतं हे ऑन असतं. पण जेव्हा
0 आणि 1 असणार तेव्हा बंद असणार बीट, जेव्हा 1 आणि 0 असणार तेव्हा बंद असणार, आणि ऑफकोर्स जेव्हा दोन्ही पण 0 असणार तेव्हा पण तो ऑफच असणार. हे अँडमध्ये होतं. असं एकदम शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा, दोन्ही पण बीट चालू असतील तेव्हा हा चालू असतो, आणि एक पण बीट जर 0 आणि अल्टरनेटिव्ह असेल किंवा दोन्ही पण बीट 0 असतील तेव्हा तो 0 असतो. लक्षात राहिलं? चला पुढे येऊयात. आता ऑरसाठी. ऑरमध्ये विषय कसा असतो, एक जरी तो बीट चालू असेल तर तो चालू असतो, आणि एक सुद्धा बीट जर चालू नसेल तर तो ऑफ असतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये 2च काढायचे होते. तर 0 0 1 1 0 1 0 1 सॉरी गणलं. ठीक आहे, हे काढूनच टाकतो, हे काय करायची गरज नाही. एक लाईन. तर ह्याच्यामध्ये होतं काय, तर 0 0 1 1 तो हा डायरेक्ट साईनच चेंज करतो. डायरेक्ट साईन 0चा 1 होतो, 0चा 1 होतो, आणि 1चा 0 होतो. एकदम सोपं लक्षात ठेवायचं. 0चा 1 होतो आणि 1चा 0 होतो. बॉक्स काढायची बी गरज नाही, काढून टाकतो बॉक्स. हा बॉक्स मी काढून टाकला. तर हे कशासाठी आहे, आपल्या एक्सक्लामेटरी म्हणजे आपल्या यासाठी. बरोबर. आता येऊ आपण इकडे. आपण कोणतं बघतोय आपण, सांगा. लॉजिकल ऑपरेटरमध्ये काय काय येतं आता तुम्हाला माहितीच आहे, ते तर माहिती आहे. अँड ऑर आणि एक्सक्लामेटरी मार्क. चला आपण चालू. आता आपण पार्ट नंबर 3 मध्ये बुलियन नावाने एक डेटा टाईप बघितला होता, तो इथं वापरायचा. तर बुलियन आता काय वापरायचं, क्यू. आता मी रँडम घेतोय, बुलियन क्यू. आता बुलियन डब्ल्यू इज इक्वल टू, मी काय घेईन रँडम नंबर घेतोय मी, system.out.print. आता एक काम करू, आता आपण भरपूर वेळ झालं, म्हणजे 2-3 आपले एपिसोड म्हणजे पार्ट झाले, आपण ह्याच्यावरच लिहितोय. आपण एक काम करू, पण याच्यावर लिहू, टर्मिनलवर लिहू. तुम्हाला मी मागच्या पण व्हिडिओमध्ये काय म्हटलं होतं की मी टर्मिनलवर लिहून दाखवणार. सीडी म्हणजे एखाद्या फोल्डरमध्ये जायचं असेल तर एखादा फोल्डर. आता फोल्डर कोणते आहेत, पार्ट 3, पार्ट 4. मला पार्ट 4 मध्ये जायचं आहे. सीडी पार्ट 4 आलो. पार्ट 4 मध्ये पार्ट 3 मध्ये गेलो मी. बाहेर जायचं असेल तर cd स्पेस .ls. पार्ट 4 मध्ये जायचं आहे मला, cd part/4 एंटर ls. त्यामध्ये एक माझा प्रोग्राम आहे, प्रोग्राम pro1.java. मी ओपन केला माझा कोड. एक काम करू, हे इथे लिहू. आता इथे एरर आला तरी तुम्हाला कळणार नाही. इथं तो लाल दाखवत नाही, स्विगली दाखवत नाही, येलो दाखवत नाही. ही आहे टर्मिनलची खासियत. आता लिहायचं म्हटलं तर इन्सर्ट करावं लागतं आता, आणि ह्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक पण कळत नाही. आता मला काय करायचं, system.out.println. तर ह्याच्यामध्ये आपला क्यू अँड डब्ल्यू. ह्याचं उत्तर काय, तर तुम्हीच मला सांगा. कमेंट करून तुम्ही मला ह्याचं नक्की उत्तर सांगा की ह्याचं उत्तर नेमकं काय. मी कमेंट करतो, कमेंटमध्ये सांगा 1 2 3. चला मी सांगून देतो. ह्याचा आन्सर आहे फॉल्स. का, आता ह्याचा रिझन तुम्हाला माहिती आहे. एक बीट चालू आहे, एक बीट बंद आहे, एक बीट ट्रू आहे, एक बीट फॉल्स आहे. अँडमध्ये काय चालतं, दोन्ही बीट ट्रू पाहिजे, बरोबर ना. आणि .println. ह्याच्यामध्ये आता तुम्ही सांगा, आता ऑर वापरायचं, क्यू आणि डब्ल्यू. तर ह्याच्यामध्ये एक जरी बीट ट्रू असेल तर ट्रू होऊन जातो हा. इन्सर्ट PREU. तर system.out.println. हे कसं आहे, टर्मिनलवर खूप कमी लोक कोड करतात स्टार्टिंगला.
तुम्ही प्रयत्न करा की ह्याच्यावर. आता क्यू काय ट्रू, ह्याचं होणार काय आन्सर फॉल्स. आता ह्याच्यातनं बाहेर यायचं. आता हे काय आहे आपला एक एडिटर आहे, एडिटर. व्ही एस कोड काय एक मिक्सचर ऑफ एडिटर, टर्मिनल आणि आउटपुट. एका सिंगल क्लिकवर सगळं आउटपुट, कोड, फोल्डर वगैरे सगळं सिंगल क्लिकवर एकाच स्क्रीनवर दिसतं. त्याला म्हणतात आय डी, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. तर व्ही एस कोड. आता आपण कशामध्ये, टर्मिनलमध्ये सगळं सेपरेट सेपरेट करावं लागतं. आपण लेक्चर नंबर 2 मध्ये बघितलं होतं जावाचा प्रोग्राम कसा रन होतो. पहिला कोड केला, त्याच्यानंतर कंपाईल केला, कंपाईलच्या नंतर आपली जी डॉट क्लास फाईल असते ती आपल्या JVM ला दिली, JVM कोड एक्झिक्यूट करतात, नंतर आपल्याला आउटपुट दिसतं. सेम इथंच आहे. इस्केप दाबला, कोलन दाबला, WQ केलं, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, आणि एंटर मारलं. टर्मिनलच्या बाहेर आलो, LS केलं. आता सेम मगाशी जो कोड केला तो सेम वरती दिसणार तुम्हाला. आला एरर दिसतोय तुम्हाला, कॅपिटल W आपला स्मॉल W इथे एरर दिसला, पण आपल्याला आतमध्ये दिसला का? थांबून आतमध्ये दाखवतो मी, मुद्दा पण ठेवला, मला कळतंय का नाही ते. ठीक आहे, हे बघा कॅपिटल W दिसला का इथे तुम्हाला? नाही दिसला तर चेंज करायचं मला, तर W सेव्ह कोलन WQ. आता इथं पण चेंज होणार. आता हे बघा println PRINT println, बरोबर. println आणि इथं मी रन केला. आन्सर बघा फॉल्स, ट्रू, फॉल्स. जसं एक्सपेक्ट केलं तर तसंच. काही अवघड नाही, काही सुद्धा अवघड नाही. लँग्वेज, प्रोग्रामिंग लँग्वेज काही सुद्धा अवघड नाही. हे झालं लॉजिकल. पुढचं ऑपरेटर कोणतं आहे आपलं? बोला बोला बोला, पुढचं ऑपरेटर किती झाले आपले? 4 झाले. कोणते कोणते झाले? आता लॉजिकल झाला, दुसरा आहे आपला रिलेशनल, आणि शेवटचा आहे बिटवाईज. तर चला रिलेशनल कडे घेऊयात. बिटवाईजचा थोडा टाइम देणार मी. कोणता आहे आपला? रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनलमध्ये काय येणार तर ग्रेटर दॅन, लेस दॅन, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल, लेस दॅन इक्वल, त्याच्यानंतर इक्वल, त्याच्यानंतर नॉट इक्वल. हे झाले आपले रिलेशनल ऑपरेटर. आता रिलेशनल ऑपरेटर काय देतात? ट्रू फॉल्स देतात, बरोबर. रिलेशन करतोय, कंपॅरिझन करतोय. एखाद्या गोष्टीची आपण जेव्हा कंपॅरिझन करतो, म्हणजे तुलना करतो, तेव्हा आपल्याला 2च उत्तर भेटतात, एक तर हा किंवा नाही. तर हाला आपण ट्रू देतो, ना हाला आपण नाही देतो. आता इथं मागासारखी व्हेरिएबल वापरायचे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln, बरोबर. आता मी कंपॅरिझन करणार एक्स आणि वाय सोबत. आणि वाय, एक्सची व्हॅल्यू किती आहे? 10. वायची व्हॅल्यू किती आहे? 11 आहे, सॉरी. तर मला एक सांगा, एक्स हा छोटा आहे वायपेक्षा, लेस दॅन इक्वल टू वाय, बरोबर ना. ह्याची आन्सर काय भेटणार मला? ट्रू, बरोबर ना. 11 मोठा आहे 10पेक्षा. त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln, बरोबर. आता मला एक सांगा, वाय हा मोठा आहे का एक्स पेक्षा? आता इथे वाय हा मोठा आहे का? आता लेस दॅन देतो इथं, मला इथं एक्स देतो, तुम्हाला सगळे ऑपरेटर कळून जातात. तर मला एक सांगा, एक्स हा मोठा आहे का वायपेक्षा? एक्सची व्हॅल्यू किती आहे? 10, बरोबर. लेस दॅन, ग्रेटर दॅन, हा मोठा आहे का ह्याच्यापेक्षा? 10 हा 11पेक्षा मोठा आहे का? नाही. ह्याचं व्हॅल्यू काय, आन्सर काय येणार? फॉल्स येणार. अरे यार, तुम्हाला विश्वासच नाही बसत आहे. थांबा, मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. ट्रू फॉल्स झाला विश्वास, कळते तुम्हाला. आता तुम्ही मला एक सांगा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. अरे खूप सोपं आहे, तुम्ही काही सुद्धा अडचण घ्यायची नाही. मी वाय इक्वल आहेत का दोघं? 10 आणि 11 इक्वल आहेत का? नाही, ऑफकोर्स नाही आहेत. मोठा आहे 11 आपल्या 10पेक्षा, इथे आहे ना फॉल्स. आता एकदम ट्रिकी पार्ट आहे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln, बरोबर. आता एक्स नॉट इक्वल टू वाय. शब्दात मी उत्तरच सांगून दिलं. एक्स हा सेम नाहीये, बरोबर ना. तुम्ही इथे काय येणार? फॉल्स.
ट्रू येणार भावांनो, इथं येणार ट्रू. तर कसं काय 10 हा सेम नाही आहे 11च्या, एकदम सोपं, काय सुद्धा अडचण नाही. आता ह्याचं एकदा व्हॅल्यू परत. आता हां, तुम्हाला कोड एक्झिक्यूट कसा करायचा टर्मिनलवर हे तर सांगायचंच राहून गेलं माझं. मी काय करणार, जावा सी आपल्या कंपायलरचं नाव, प्रोग्राम कोणता आहे, प्रोग्राम 1 डॉट जावा, एंटर मारला, कोड कंपाईल झाला. जावा आणि आपल्या क्लासचं नाव काय, PRO1 PRO1. आता हे कुठनं सापडलं मला, चला हे पण सांगू देतो तुम्हाला. ls तर PRO1 डॉट क्लास नावाने फाईल आहे. आता मी काढून टाकतो, RM PRO1 डॉट क्लास, रिमूव्ह केली. आता दिसते तुम्हाला, इथं दिसते का, नाही दिसत आहे. आता मी जेव्हा कंपाईल करणार जावा सी प्रोग्राम 1 डॉट जावा, तर इथं दिसणार ls आली परत डॉट क्लास फाईल. ही फाईल आपल्या JVM कडे जात आहे. आता हे PRO1 नाव हे आपल्या कंपायलरने दिलं आहे. हे कुठनं घेतलं त्याने, तर आपल्या क्लासच्या नावाने घेतलं आहे PRO1, बरोबर. आता हे PRO1 मी जावाला देणार, जावा PRO1, बरोबर, आणि मारलं एंटर. आउटपुट काय आलं, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. एकदम परफेक्ट चालू आहे. हा बरोबर चाललंय सगळं, बरोबर शिकवतोय. मग भावांनो विषय आहे का. त्याच्यानंतर आता तुम्हाला कळालं कसं टर्मिनलवर रन करायचं, एक्झिक्यूट करायचं, दिसतं कसं. आता हे डेव्हलपरचा म्हणजे कोडरचा पर्स्पेक्टिव्ह तो कुठं कोड करायचा, त्याला टर्मिनलवर कोड करायचा का IDEवर करायचा. जेव्हा आपण सॉफ्टवेअर बनवतो तेव्हा ऑफकोर्स आपण IDEच वापरणार. एवढं सारं बारीक जरी एरर, आता मगाशी आपलं LI राहिला होता प्रिंटमध्ये, तर ते आपल्याला दिसलं नाही टर्मिनलवर. ते मोठे मोठे 1000 2,000 लाईनीचे कोड असतात, म्हणजे अख्ख्या प्रोजेक्टमध्ये तर भरपूरच असतात. हे तर मी कमी म्हटलोय. ठीक आहे, चला आता आपण शेवटच्या ऑपरेटरकडे येऊयात, म्हणजे बिटवाईजकडे थोडं लक्ष द्या सगळ्यांनी, एकदम वही पेन घेऊन बसा मी तर म्हणतो या टॉपिकला, कारण की हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग इन द सेन्स, पार्ट नंबर 3 मध्ये मी जेव्हा शिकवलं होतं बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी, तेच आहे सगळं. बिटवाईज बघा शब्दातच दिलंय, बिटवाईज, बिटवर खेळणारा, 0-1 वर खेळणारा, बरोबर. आता थोडंसं कालच्या लेक्चरचं मी तुम्हाला थेरी सांगून देतो, म्हणजे कन्व्हर्जन सांगून देतो एका नंबरचं, म्हणजे तुम्हाला पटापट 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 सगळं ग्रॅप होऊन जाईल. ठीक आहे, इथे एक रेक्टँगल, बरोबर ना, आपण रेक्टँगलच काढतोय याच्यामध्ये एक. आता तुम्ही मला एक सांगा, एका बाईटमध्ये किती बीट असतात, सांगा सांगा सांगा, पटकन सांगा. 8 बीट असतात, विसरू नका. 2⁻0 म्हणा माझ्यासोबत, 2⁻1 2⁻2 2⁻3 2⁻4 2⁻5 2⁻6 2⁻7. व्हॅल्यूज सांगा, चला 1 2, सॉरी हा 2 आहे, पोलिओ नाही झाला याला, 2 3 आहे. 3 कुठं भावा, 3 कुठं, 3 नसतो इथे. 4 8 16 32 64 128, इथे आहे 128, शेवटचा आहे 128. हे झाले आपलं. हा मोजून किती झाला, 1 बाईट, आणि हा एक सिंगल 1 बीट, हा झाला 1 बीट. आता तुम्हाला मी आता हे नेमकं कसं आहे, 1 बाईट 1 बीट म्हणजे तुम्हाला माहित नसेल. चला ठीक आहे, हे पण सांगून देतो तुम्हाला, ह्याचा हक्क सांगून देतो. 1 बीट, बरोबर. स्टार्टिंग आपलं, आता ठीक आहे, जेव्हा आपण लॅपटॉप घेतो तेव्हा आपण बघतो की 512 GB 512 TB, सॉरी TB भरपूर झालं, 1 TB. परत मग आपण जेव्हा फोटोची साईज असते 1 KB तर नसते, 19 KB, म्हणजे 1 KB असते, तुम्ही बघू शकता 1 KB, पण ते खूप एकदम बारीक असते. परत मग KB GB MB TB काय असतं नेमकं, बाईट तुम्ही बघितलं पण नसेल कधी, म्हणजे जर तुम्ही सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडचे नसाल तर. चला ठीक आहे, सांगू दे तुम्हाला. 1 बीट म्हणजे काय, शून्यातनं सुरुवात करू. सॉरी, बीट म्हणजे काय, चला गड्या हो, चला. बीट शून्यातनं चालू करायचं. बीट म्हणजे 0 किंवा 1,
एक तर 0 किंवा 1. एकदम बीट म्हणजे एकदम छोटी व्हॅल्यू असते, बरोबर. तसं एक बीट, बरोबर. जर मी 8 बीट घेतले तर होतो 1 बाईट, बरोबर. जर मी 1024 बाईट घेतले, BYTE बाईट घेतले तर होतात 1 KB. जर मी 1024 KB घेतलं तर होतात 1 MB. जर मी 1024 MB घेतलं तर इथं होतं 1 GB GB. बरोबर चाललाय तुम्ही सगळे. 04 आणि 1 GB 1024 GB घेतलं, गिगाबाईट घेतलं, तो होतो 1 TB. TB म्हणजे काय? टेराबाईट. आता ह्याच्या पुढे पण आहे 1024 TB इज इक्वल टू 1 EB. ह्याला म्हणतो आपण पेटाबाईट. आता इथपर्यंत मोस्टली कोणाला माहीत नसतं पेटाबाईट. आता त्याच्या पुढे पण आहे झेटाबाईट, ऑक्टाबाईट. हे तुम्ही शोधा आता, हे तुम्हाला होमवर्क, बरोबर. आता हे झालं अख्खा फ्लो की वन बाईट म्हणजे 1 बाईट म्हणजे 8 बीट. 1 KB म्हणजे किती? 1024 बाईट्स. 1 MB म्हणजे किती? 1024 KB. 1 GB म्हणजे किती? 1024 MB. 1 TB म्हणजे 1024 GB. आणि 1 पेटाबाईट PB म्हणजे 1024 TB, बरोबर. आता हे खूप मोठं आहे बरं का, आधी सांगतो. 1 TB 1 PB. तुमच्या लॅपटॉपची स्टोरेज पण असेल तेवढी 1 TBच्या आसपास, ज्याची आहे त्याचा. आता मॅकबुक 1 TB समजू शकता, ठीक आहे. आता हे तुम्हाला कळालं असेल, कळालं? ओके. हे काढून टाकू, नको काढायला, मला परत बघायचं आहे. हे पण हे थोडं इकडे ठेवू, ओव्हरव्ह्यूच्या टायमाला समजून जाईल, परत एकदा रिव्हिजन होऊन जाईल, बरोबर. आता मला एक सांगा, मला 8चा बायनरी काढायचा आहे. 8चा बायनरी तर कसं काढणार? 8च्या जवळची व्हॅल्यू, अरे इथंच आहे, ह्याला कर 1, ह्याला कर 0. हा निघाला 8चा बायनरी, हे बाकीचे सगळे 0, बरोबर. हा निघाला 8चा बायनरी. 8चा बायनरी किती? 1000. तर हे काढून टाका यू, बरोबर. आता एवढे कळालं. आता येऊ आपण पुढच्या ऑपरेटरकडे. आता हे एकदम रिव्हिजन आहे, तुम्ही मागची व्हिडिओ बघा वाटलंच तर, बायनरीचं डेसिमल टू बायनरी कसं करायचं. परत तेच लेक्चरमध्ये मी नाही सांगू शकत. तुम्ही परत भागे जाऊन बघू शकता ना, परत ते टाइम वेस्ट करण्यापेक्षा. बिट वाईज मध्ये काय येतं तर अँड, ऑर, नेगेशन, एक्झॉर आणि पुढे राईट शिफ्ट, लेफ्ट शिफ्ट, अनसाइन, राईट शिफ्ट. तर अनसाइन तुम्हाला थोडीशी एक थिअरी देतो, तुम्ही ह्याचा घरचा म्हणजे होमवर्क पण करू शकता. हा जो शेवटचा बीट असतो ना, जर मी बाईट घेतलं, हा जो शेवटचा बीट असतो हा असतो आपला साइन बीट असतो. ह्याच्यामध्ये सीन काय होतो, जर 1 असला तर हा असतो निगेटिव्ह, आणि 0 असला तर काय होतं, हा पॉझिटिव्ह. 0 असला की पॉझिटिव्ह, 1 असला तर निगेटिव्ह. अरे तू कशावरनं सांगतोय? थांब प्रूफ देतो, थांब सगळं देतो, प्रूफ देतो. चला चालू करूयात. सगळ्यात पासून अँड, ऑर आणि आता हा ठीक आहे. हा एक्झॉरचा टेबल नाही सांगितलं तुम्हाला मी, तर एक्झॉरचा टेबल काढून दाखवतो. मी इथलाच कॉपी करणार, इथलाच कॉपी केला, इथंच ठेवला, फक्त याच्या व्हॅल्यू चेंज केला. व्हॅल्यू पहिले काढून टाकतो. ओके, हा इथं आहे आपला एक्झॉर. हा काय करतो, ऑरच्या अपोजिट, बऱ्यापैकी सिमिलर सारखं असंच काहीतरी, ठीक आहे. अपोजिट साईन्स असले की 1, अपोजिट साईड नसले म्हणजे सिमिलर असले की 0. डोळे बंद करून 0 द्यायचे, सेम आहे तिथे, अपोजिट आहे तिथे 1 द्यायचे. ओके, 0 1 1 0. येऊ आपण कोडकडे. system.out.println
मला काय करायचं आहे, एक्सला मला अँड द्यायचं आहे वाय सोबत. आता ह्याचं आउटपुट तुम्ही काय इमॅजिन करू शकता. आता मी आधीच सांगतो, हा लॉजिकल ऑपरेटर नाही आहे, हा बिटवाईज ऑपरेटर आहे. लॉजिकल ऑपरेटरला डबल अँड असतो, इथं फक्त एकच अँड आहे. तर ह्याचा आन्सर तुम्हाला सांगतो मी, आपण करून बघू, म्हणजे आपण एकदा प्रेडिक्शन करून बघू. 10 आणि 11चा आपल्याला हे काढायचं आहे, 10 आणि 11चा. 10चा आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, बायनरीचा व्हॅल्यू काढायची. आता 10च्या जवळचा, 10च्या जवळ कोणी 8 आहे, 8ला चालू केला, 8 9 10, 2ला मी चालू करणार, बाकीच्याला 0. हा झाला आपला 10चा. 10चा काय झाला बायनरी 1 0 1 0. 11चा काय. आता तुम्ही मला एक सांगा, याला मी घेतला, मारला डिलीट, याला मारला डिलीट, याला मारला डिलीट. 8 9 10 11 3 व्हॅल्यू पाहिजेत, तर 3ला मी मला दिसतं तिथं 2 1 आहे, हा 1 आहे आणि ह्याला 0. 1 0 1 1. आता अँडचं बघा, आपण मग अशी काय म्हटलं होतं, जर दोन्ही पण व्हॅल्यू असतील तर तो ट्रू, बाकी सगळे फॉल्स, बाकी सगळे फॉल्स. आता याचं बायनरी काय, मला एक सांगा. हा असतो आपला 1, हा असतो आपला 2, हा असतो 4 आणि हा असतो 8, बरोबर. 8 आणि 2, 8 आणि 2, 8 आणि 2 किती 10. व्हॅल्यू काय येणार इथं 10. बघा, प्रूफ. प्रूफ, यू वॉन्ट प्रूफ, देन सीट. कसं आहे, सेम एक्स और वाय, सेम सेम. थोड्या वेळासाठी आपण सेम घेऊ. काढून टाका, हे काढून टाका, काढून टाका, सरकार एडिटर काढून टाकायला. ठीक आहे, ओके. 1 2 4. और मध्ये काय होतं, एक जरी कॅन्डल चालू असेल, म्हणजे एक जरी ट्रू असला तर ट्रू, बाकी सगळं फॉल्स. मला एक सांगा, हा 0 आहे बघा, कन्फ्युजन होतं. आता हे इथे 1 आहे, त्यामुळे मी चालू केला, ह्यात तर दोन्ही वा वा नाही आहे 0, हा चालू आहे 1. ह्याची व्हॅल्यू काय 1 2 4 आणि हा आहे 8. 4 + 2 + 1 किती होतात 8 9 10 11. व्हॅल्यू काय येणार याची 11. 11 आली. आता ही 10 कशाची मगाची, हे बघा याची 10 आहे. कन्फ्यूज नका होऊ, कन्फ्यूज नका होऊ पाहू. याची 10 ह्याची आहे 11. अँड आणि ऑर झालं. आता येऊ एक्झॉरकडे. एक्झॉर आउट डॉट प्रिंट, प्रिंटलन इथे येणार एक्स. बघा, शिफ्ट 6च्या वर जो आहे तो एक्झॉर आहे, म्हणजे टोपी, अशी टोपी आहे. आणि वाय. आता ह्याची तुम्ही थोडीशी मला मदत करा की हे कसं आलंय नेमकं, एक्झॉरचा टेबल कसा काढायचा. सेम असलं की 0, अपोजिट असले की 1. अपोजिट आहे, हा दादा आहे अपोजिटच आहे. 1 सेम आहे, नाही मला 0 द्यायचं आहे. सेम आहे 0 द्यायचं आहे, सेम आहे 0 द्यायचं आहे. व्हॅल्यू काय येणार मला सांगा. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3, इथं हां 3 नाही 4 आहे, 8 आहे. व्हॅल्यू काय 1. काय ॲडिशन करायची गरज आहे नाही, व्हॅल्यू काय 1. उत्तर काय येणार 10 11 1. बरोबर चाललायस. ओके ओके. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन एक्स राईट शिफ्ट वाय. वाय नाही द्यायची, ठीक आहे 1 देऊ. आता मला सांगा, इथं 10 आहे आणि लेफ्टला. आता ह्याचं म्हणणं काय असतं. आता मी काय करतो, हे उचलतो आणि हे मला थोडं लागत होतं, परत डबल तुमचा टाइम वेस्ट नको करायचा, मला पटपट लेक्चर संपवायचे. ठीक आहे, हा काय, हा 10 पाहिजे मला, हा जा इथे 0 8 आणि 2 10 बरोबर. हा काय करतो राईट शिफ्ट 10, हा 10चा बायनरी. तो काय करतो राईटला म्हटलं तर राईटला कितीने पाडायचं आहे मला 1ने पाडायचं आहे. तर काय करणार तो, हा राईटने 1ने पडणार, म्हणजे हा पडला की हा इकडे सरकणार, म्हणजे काय होणार 1 0 1 0 0 2 3 4. आता मी हे स्टार्टिंगची काय दिली, हा 8 बीट आहे ना आपला, 8 बीट आहे.
हा सरकला, हा 0 पडला, हे 3 इकडे सरकणार. तर किती झाल्या? 1 2 आणि 8 4 4 आणि 1 4 आणि 1 5. ही लाईन कमेंट करू. किती झाला? 5. काय बोलतो? खरं बोलतो. खरं बोलायचं भाऊ, खरं बोलायचं, खरं. आता राईट शिफ्ट. आता इथे काय होतं? आता हा पडला ना, आता ह्याच्यामध्ये काय होतं? हा पडत नाही, हा उचलतो, अजून एक उचलतो, हा अजून एक 0 वाढवतो आणि ह्याला इकडे सरकवतो. सरकल्या का होणार? स्टार्टिंगला 2 0 येणार, त्याच्यानंतर हा 1 येणार, 1 0 1. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 4 8 16. 16 आणि 4 16 आणि 4 20. आन्सर येणार 20. बघा तुम्हीच. आलं 20. राईट शिफ्ट, लेफ्ट शिफ्ट. आत्ता मला एक गोष्ट सांगा, -9. आता निगेशन 9. एक काम करू, आता ह्याच्यानंतर एक आहे आपला निगेशन. निगेशन काय करतो बघा. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आता हे जे बिटवाईज आहे ना, आपण एवढं जास्त काय वापरत नाही. 9. ह्याचा आन्सर येणार -10. सांगतो तुम्हाला मी काय करतो. हा बघायचं तुम्हाला, ठीक आहे, बघून घ्या. -10 कसं आलं सांगतो, लगेच सांगतो. सगळ्यात पहिले 9चं बायनरी करायचं. 9चं बायनरी आहे 1 0 0 1. 8 1, हा झाला 9. आता कशावर ना? 8 हाय 4 2 1, बाकी सगळे 0. बरोबर. त्याच्यानंतर ह्याला अपोजिट करायचा. अपोजिट करणार 1 2 3 4, त्यानंतर 0 1 1 0. हा झाला अपोजिट. नंतर +1 करायचा एक. त्याच्यानंतर आता ह्याला 2च कॉम्प्लिमेंट करायचा. त्याच्यानंतर इन्व्हर्स करायचा 1 2 3 4 1 0 0 1. बरोबर. आता ह्याच्यामध्ये +1 करायचा. +1 जेव्हा आपण करतो, +1, आता इथे काय होणार? 1 येणार, इथं 0, हा 1, हा 1, हा 0, हा 1 0 0 0 0. बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, हा आहे आपला 8, हा आहे आपला 2. बरोबर. पण जेव्हा आपण हा उलटा केला तेव्हा इथं होता 1. तर हा एक मेमरीमध्ये स्टोअर करतो की बाबा इथं काय होता? माझा साइन बिट होता. साइन बिटमध्ये काय होणार? हा होणार आपला 1 होता, त्यामुळे हा मायनस देणार. आता इथे जर हा प्लस असता, तुम्ही एक मोठा नंबर घ्या आणि मोठ्या नंबरला करून बघा प्रॅक्टिससाठी, तेव्हा तो पॉझिटिव्हमध्ये येणार. निगेशन काय येणार? मायनस करा, +1ने वाढवणार. +1ने वाढवणार. शॉर्टकट काय? आपण जेव्हा निगेशन देतो तेव्हा तो मायनसमध्ये उत्तर देतो आणि तो 1ने वाढवतो. सेम 8 आहे 9 आणि 10, -10. सेम उत्तर दिलेलं आहे त्याने, -10. रन करून बघू शकता. आता शेवटचे 2 ऑपरेटर राहिलेत. बऱ्यापैकी व्हिडिओ संपत आला आता. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. इथे येणार आपला x, राईट शिफ्ट 1 आणि सिस्टम ते तुम्हाला करून दाखवतो. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट y. ठीक आहे, एक्सच घेऊ. हा येऊ आपण लेफ्ट शिफ्ट 1ने. तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. 2ने पाडा, 1ने पाडा. आता एकदा दाखवतो, दुसरं 2 दाखवतो. मागासारखंच आहे. सगळ्यात पहिलं 10चा बायनरी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. आता मला काय करायचं? 10चा बायनरी 8 9 10 0. आता मी डबल नाही सांगू शकत, ठीक आहे, सांगतो. इथे येणार 1 2 4 8. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करा, ठीक आहे. आता 10चा बायनरी हा झाला. आता मी काय करणार? आता हा काय म्हणतो? 10 व्हॅल्यू माझी 1ने या साईडला पाड, राईट साईडला 1ने पाड.
1ने पाडा. इथं 2 केला 2ने पाडन, 3ने केला 3ने पाडन. बरोबर. 1ने पाडला तर हा 1 कुठे येणार? आता हा 0 आहे तो पडला तर तो 1 कुठे येणार? हा इकडे सरकणार. नंतर 1 0 1 0 0 0 0 0. ठीक आहे. 4 2 1 4 आणि 1 5. आन्सर काय येणार? 5. ह्याचं आन्सर काय येणार? 5. बट रन करून दाखवतो, याला कमेंट करतो, तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने. 5. आता हे मग अशी 10 -10 ह्याचं आहे, हे काढून टाकतो. रन केला 5 आला. ओके 5 आला दादा. परत एकदा दाखवतो. रन केला 5 आला. ओके. आता लेफ्ट शिफ्ट. आता लेफ्ट शिफ्ट काय करतो? आता हेच इथं उचलतो, हेच इथं उचलतो. हेच इथं उचललं. आता काय म्हणणार? हा 0 आहे, हा 10 आहे. आता काय म्हणणार? हा 1 ॲड होणार, 1 ॲड होणार इथं 1 ॲड होणार. 0च ॲड होतो. मग इथे काय होणार? 2 0 येणार. 2 0 1 0 1. इथे काय 16, इथे 8 4 2 1. 16 आणि 4 20. आन्सर येणार 20. लाईन काढतो. 20 बरोबर. तर काय येणार? 20. 5 आणि 20 2ने. आता सॉरी इथे 2ने अजून एक 0 वाढवायचा. आता इथे 1ने केलं तर 1ने केलं तर तेव्हा आपला आला किती आला? 20. 10 आलता 20 आलता सॉरी 20 आला. जेव्हा मी 2ने करणार 2 शून्य वाढवायचे, काही नाही अवघड, दाखवतो तुम्हाला. 2 शून्य वाढवायचे. 1 2 जो ऑलरेडी आहे तो 1 आणि आपला हा 1 0 1 काढा बरं. इथं 1 2 4. त्याच्यानंतर इथं काय येतो? 8 16 आणि इथं 32 32. आता एक सांगा 32 प्लस 8 किती? 40. तर हेच 40 इथं आलं. आलं 40 आलं. त्याच्यानंतर आता शेवटचा राहिला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. हा थोडा टाईम घेणार होता कारण की मला पूर्ण एक्सप्लेन झालं पाहिजे. आता इथे 10 अनसाइन राईट शिफ्ट 1. आता मला एक सांगा ह्याचं काय येणार? 5. काय बोलतो? फरक काय याच्यामध्ये? मग दोन्ही पण सेम आहे तर फरक काय असणार सांगतो. अनसाइन 5 आलं. जर मी इथं निगेटिव्ह दिलं तर काय करणार? चेंज करणार? निगेटिव्ह आन्सर देणार नाही. अरे ह्याने एवढी व्हॅल्यू कसं काय आली? तर तुम्हाला सांगतो मी ह्याने काय होतं. आता मी एक टेबल काढतो. आता असं समजा हे 32 बीट आहेत, 32 बीट आहेत, 32 इंटिजरची व्हॅल्यू 32 बीट आहे बरोबर. मी इथे शेवटचे काढतो. अरे 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 असे 32 बीट आहेत. थोड्यासाठी लक्ष ठेवा. ठीक आहे. आणि हा शेवटचा आपला साइन बीट आहे 32 बीटवाला हा नेहमी 0 असणार. जेव्हा आम्ही 1 करतो 1, जेव्हा मी 1 करतो तेव्हा आता बघा नॉर्मलने काय करायचं? नॉर्मलने तो इथून ॲड करायचा, इथून तो पाडायचा बरोबर. इथे काय होतं? हा इथून ॲड करतो आणि हा साइन बीटला हात पण लावत नाही. मायनस असो प्लस असो तो नेहमी पॉझिटिव्ह आन्सर देणार. प्लस 1 होतं. आता हे तुम्ही सगळं कॅल्क्युलेट करून बघा. व्हॅल्यू 2च्या आसपास येणार इथं आलेली. ओके. तर हे आहे पूर्ण. लक्षात ठेवा अनसाइन बीटमध्ये तो निगेटिव्ह आन्सर देत नाही. तो अनसाइन बीटला हात लावत नाही. कोणी तुम्हाला विचारलं तर तो नेहमी पॉझिटिव्हमध्ये देणार. जर याने विचारलं पॉझिटिव्हमध्ये आन्सर देणार. ठीक आहे. तर हे सगळं आहे. एकदा ओव्हरव्ह्यू बघून घ्या. तुम्हाला मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो की जावामध्ये कोणते कोणते ऑपरेटर आहेत. जावामध्ये कोणते कोणते ऑपरेटर आहेत तर अरिथमॅटिकल, लॉजिकल, युनरी, रिलेशनल, असाइन आणि बीट वाईज. अरिथमॅटिकमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मल्टिप्लिकेशन, रिमाइंडर, डिवायडेशन बरोबर.
लॉजिकलमध्ये अँड ऑर आणि ते एक्सक्लामेटरी काय करतो, ट्रूला फॉल्स करतो, फॉल्सला ट्रू करतो. युनरीमध्ये काय होतं, युनरीमध्ये स्टार्टिंगला जर असेल एक्सच्या, जर स्टार्टिंगला असेल तो लगेच अपडेट करतो, शेवटला असेल तर तो जेव्हा दुसऱ्यांदा वापरतो एक्सला त्यानंतर तो प्लस करतो. रिलेशनमध्ये काय ट्रू फॉल्स, त्याचं ॲन्सर्समध्ये काय देतो, ट्रू फॉल्स देतो, रिलेशन करतो, कंपॅरिझन करतो, कंपॅरिझनमध्ये ट्रू किंवा फॉल्स देतो. असाइनमेंट ऑपरेटर